मंडळी, गेल्या 10 वर्षांमध्ये जितक्या गाड्या लॉन्च झालेल्या आहेत, कुठल्याही ब्रँडच्या असल्या तरी त्या अतिशय रिलायबल आहेत. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. त्यामुळे आजकालच्या जगामध्ये युज्ड कार घेणं हा एक स्मार्ट फायनान्शियल डिसिजन बऱ्याच लोकांसाठी असू शकतो. पण तरी मी बघतो की 80% लोक हा डिसिजन घेत नाहीत, नवीनच गाडी प्रेफर करतात. तर ह्याला माझ्या मते 2 मुख्य कारण आहेत. एक म्हणजे एक इमोशनल कारण आहे की मला जुनी गाडी नकोच आहे, मला ते लो प्रेस्टिज इश्यू वाटतो तो. दुसरं कारण असं आहे मित्रांनो, की मला घ्यायची तर इच्छा आहे, मला पटलेलं आहे की हा स्मार्ट फायनान्शियल चॉईस आहे, पण मला भीती वाटते. कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फ्रॉड्स होतात. एखादी निकामी गाडी आपल्याला विकली गेली आणि मग नंतर खूप त्याच्यात रिपेअर्स निघाले, डोकेदुखी झाली, तर काय करायचं? तर पहिल्या केसमध्ये तर मी तुम्हाला काही मदत नाही करू शकत, हा तुमच्या मनाचा विचार आहे. पण सेकंड केस जर तुमची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. कारण ह्याच्यामध्ये मी युज्ड कारचं कशा पद्धतीने आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे, कुठले कुठले मुद्दे आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. आता मंडळी, काही ठराविक ब्रँड्सच्या ज्या गाड्या असतात त्या जरा जास्त रिलायबल मानल्या जातात. म्हणजे लॉंग टर्म ओनरशिपच्या दृष्टिकोनातनं त्यांना कुठलेही मेजर प्रॉब्लेम्स शक्यतो येत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स किंवा इंजिन ट्रान्समिशन रिलेटेड, सस्पेन्शन, ठीक आहे, वेअर अँड टेअर पार्ट्स तर कुठल्याही ब्रँडच्या गाडीचे खराब होतातच. पण जे मेजर गाडीचे कंपोनंट्स असतात त्याच्यामध्ये सहसा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि अगदी तुम्ही पूर्ण त्या गाडीची लाईफ वापरलीत किंवा अगदी 3 लाख, 4 लाख, 5 लाख किलोमीटर जरी तुम्ही गाडी ती चालवलीत तरी नॉर्मली त्या ब्रँड्सच्या गाड्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, मेजर प्रॉब्लेम. तर असे कुठले ब्रँड्स आहेत? मारुती, टोयोटा, ह्युंडई आणि होंडा. तर हे जे 4 त्यातले 3 जॅपनीज आणि 1 कोरियन असे जे ब्रँड्स आहेत ते ह्याच्यापैकी जर कुठली तुम्ही युज्ड कार घेत असाल तर मी म्हणेन तुमचं 70% टेन्शन तर तिथेच कमी होणार आहे. कारण बेसिकली ह्या ब्रँड्स आणि म्हणूनच तुम्ही बघितलं तर ह्या ब्रँड्सच्या गाड्यांना रिसेल व्हॅल्यूही खूप चांगली असते आणि त्याला हेच मुख्य कारण आहे. परत ह्या ब्रँड्सच्या गाड्यांचा मेंटेनन्सही खूप त्या मानाने कमी असतो. एखादा मोठा खर्च निघालाच तरी खिशाला त्या मानाने कमी कात्री लागते. आता असं जरी असलं तरी याचा अर्थ असा आहे का की टाटा, महिंद्रा, स्कोडा VW किंवा रेनॉल्ट वगैरे अशा गाड्या घ्यायच्याच नाहीत किंवा बघायच्याच नाहीयेत? तर असं नाहीये. त्यांचे स्वतःचे काही वेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर आता ह्या गाड्यांची नॉर्मली इंजिन्स खूप पॉवरफुल असतात. ह्या गाड्या अतिशय सेफ असतात. 5 स्टार सेफ्टी रेटिंगच तुम्हाला या गाड्यांना मिळेल. नॉर्मली स्पेशियस जास्त असतात. बिल्ड क्वालिटी वगैरे खूप चांगली असते. पण ह्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता जास्त असते. परत इंजिन ट्रान्समिशन रिलेटेड सुद्धा काही मेजर खर्च जर निघाला तर खिशाला खूप मोठी कात्री लागू शकते. म्हणून रेनॉल्ट, टाटा, स्कोडा VW किंवा महिंद्रा ह्यापैकी जर तुम्ही युज्ड कार कुठली बघत असाल तर मी तुम्हाला नक्की ॲडवाईस करेन की तुम्ही जरा व्यवस्थित थरली इन्स्पेक्शन आपल्याला त्या गोष्टींचं, त्या गाड्यांचं करावं लागतं. ह्याची कॉन्व्हर्स बाजू अशी सुद्धा आहे मित्रांनो की ह्या गाड्यांना रिसेल व्हॅल्यू तुलनेने कमी मिळते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी साधारण 5 ते 6 वर्ष वापरलेली स्कोडा रॅपिड किंवा VW व्हेंटो जर असेल तर ती तुम्हाला अगदी जी काय त्याची मूळ किंमत होती त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी किमतीला तुम्हाला मिळून जाईल, रिलेटिव्हली चांगल्या कंडिशनमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही ब्रँडबद्दल जरूर लक्षात ठेवा. आता प्राइस हा दुसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की जेव्हा तुम्ही एखादी युज्ड कार बघत असता तेव्हा तर योग्य किमतीला आपल्याला एखादी गाडी मिळते की नाही हे कसं बघायचं? तर आजकाल तर ते खूपच सोपं झालेलं आहे. ह्याच्यासाठी मी अगदी सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. ऑनलाईन पोर्टल्स आजकाल भरपूर आहेत. Cars24 आहे, स्पिनी आहे, OLX ऑटोज वगैरे आहे. तर अशा जी काय तुम्ही गाडी बघताय, उदाहरणार्थ तुम्ही साधारण एक 2022 किंवा 23ची होंडा सिटी बघत असाल तर ज्या स्पेसिफिकेशन्सची गाडी, ज्या साधारण ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल व्हॉटेवर, पेट्रोल किंवा आता होंडा सिटीमध्ये पेट्रोलच आहे, सो जे फ्युएल टाईप आहे, जे ट्रान्समिशन टाईप आहे, जितकी जुनी गाडी आहे, एक हाती वापरलेली, एका सेकंड ओनर आहे, म्हणजे व्हॉटेवर जे काय पॅरामीटर्स तुम्ही बघताय
त्या सेम पॅरामीटर्समध्ये बसणारी गाडी तुम्ही वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्सवरती सर्च करा. वेगवेगळ्या लोकेशन्सला सर्च करा. आजकाल पुणे, मुंबई वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गाड्या तुम्हाला तिथे अवेलेबल दिसतात या सगळ्या वेबसाईट्सवरती. आणि मग तुम्ही एक 3-4 ठिकाणचे जेव्हा प्राइसेस त्या गाडीचे बघाल, त्याच्यातनं एक ॲव्हरेज प्राईस तुम्हाला कळेल. आता ही जी काय ॲव्हरेज प्राईस तुम्हाला कळेल, त्याच्यातनं अजून एक 50,000 ते 60,000 रुपये कमी करा, कारण एवढं निगोसिएशन तर डेफिनेटली ह्या पोर्टल्समध्ये सुद्धा होतं. ह्याला अपवाद फक्त स्पिनीचा आहे. स्पिनी नॉर्मली जास्त कमी करत नाहीत. दिला तरी अगदी 20-25 हजाराचा डिस्काउंट देतात, पण ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही बाकी कुठल्याही डीलरकडनं घेतलात तर 50,000 तर तुम्हाला लिस्टेड प्राईसपेक्षा कमी करायला काहीच हरकत नाही. आता हे केल्यामुळे काय होतं की निगोसिएशनमध्ये तुम्हाला खूप यांनी मदत होईल. म्हणजे तुम्हाला जर गाडीची रिअलिस्टिक प्राईस, साधारण मार्केट प्राईस जर माहिती असेल त्या पर्टिक्युलर गाडीची जी तुम्ही बघताय, तर डीलरसोबत तुम्ही जास्त व्यवस्थित पद्धतीने निगोशिएट करू शकाल, त्याला डिस्काउंट्स द्यायला भाग पाडू शकाल किंवा बाकी अजून प्राईस योग्य लावायला भाग पाडू शकाल. आता सर्व्हिस हिस्ट्री हा युज्ड कारच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये सोपी आणि सर्वात महत्त्वाची टीप अशी आहे की शक्यतो कंपनी मेंटेन्ड जी गाडी असेल ना ती बघा. म्हणजे जास्त करून जी कंपनी गॅरेजमध्येच कायम सर्व्हिस झालेली आहे पहिल्यापासून, अशा गाड्यांना आपण नेहमी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आता अशी गाडी घेण्याचे खूप मित्रांनो महत्त्वाचे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्व्हिसच्या शेड्यूलप्रमाणे ती गाडी टाईम टू टाईम सर्व्हिस झालेली आहे का नाही हे तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर त्या गाडीवरती कोणकोणते ॲक्सिडेंटल रिपेअर झालेले आहेत, बॉडी शॉपची काय काय कामं झालेली आहेत हे तुम्हाला कळू शकतं, आणि ती कुठल्या प्रकारची होती, किती डॅमेज झालेला होता ह्याचा पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला मिळतो. ह्याच्यामध्ये ओडोमीटर टॅम्परिंगचा जो फ्रॉड एक युज्ड कार्समध्ये अनेकदा होतो. म्हणजे जे रनिंग झालेलं असतं गाडीचं ते आर्टिफिशियली चेंज करतात. मग एखादी जर काय 70,000 किलोमीटर गाडीचं ॲक्च्युअल रनिंग झालेलं असेल तर ओडोमीटरमध्ये थोडं टॅम्परिंग करून ते 50,000 केलं जातं, 40,000 केलं जातं. तर असं जर काही असेल तर त्याच्या विसंगती तुम्हाला दिसेल. म्हणजे 70,000ची सर्व्हिस तर झालेली आहे, पण गाडीचं रनिंग मात्र अजून 50,000 आहे. आता सर्व्हिस रेकमेंडेशन्स दिली जातात. म्हणजे आता कुठलाही जे कंपनी गॅरेज आहे तिकडे जर गाडीमध्ये जी जी काय कामं आत्ता करणं आवश्यक आहे ती जरी आत्ता त्या ओनरने नसली करून घेतलेली तरी तसं रेकमेंडेशन हे गॅरेजकडनं मिळतं. सो काही मेजर सर्व्हिस गाडीमध्ये जर निघणार असेल किंवा पूर्वी निघालेली असेल पण जी केली गेलेली नाहीये, तर अशा गोष्टींबद्दल सुद्धा तुम्हाला ह्याच्यातनं माहिती मिळू शकते. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कंपनी सर्व्हिस्ड असल्यामुळे सगळे जे स्पेअर पार्ट्स आहेत किंवा कन्झ्युमेबल जे सगळे वापरलेले आहेत ते पूर्ण जेन्युइनच वापरावे लागतात त्यांना. कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट पार्ट्स किंवा ज्या मॅन्युफॅक्चरने जे रेकमेंड नाही केलेलं असं एखादा इंजिन ऑइल म्हणा, ऑइल फिल्टर वगैरे असं ते वापरू शकत नाहीत. सगळेच OEM पार्ट्स त्यांना वापरावे लागतात. हा खूप मोठा फायदा असतो. आता बऱ्याचदा असं असतं मित्रांनो की साधारण 6-7 वर्ष नंतर कंपनीमधनं बरीच लोक सर्व्हिस करून घेत नाहीत. सो मग अशा केसमध्ये तुम्हाला पहिल्या 4-5 वर्षात म्हणजे जोपर्यंत गाडी वॉरंटीमध्ये आहे किंवा पहिले एक 5 वर्ष तरी ती कंपनी सर्व्हिस्डच असली पाहिजे. नंतर अगदी जरी त्यांनी सर्व्हिस कंपनीमधनं केलेली नसेल तर तुम्ही डीलरला हे जरूर विचारा की हे नक्की कुठल्या गॅरेजमधनं ही सर्व्हिस करून घेतली गेलेली आहे. आणि डीलरनी ही माहिती देण्यासाठी नकार दिला तर मग अशी गाडी न बघितलेलीच बरी. कारण बाहेरून जर ती गाडी सर्व्हिस केलेली असेल तर आपल्याला कल्पना नसते की कुठल्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स त्याच्यात मेकॅनिकने वापरलेले आहेत, क्वालिटी ऑफ रिपेअर्स कसं आहे. बऱ्याचदा असं असतं की लोक मग जुनी गाडी आहे तर पैसे वाचवायला काही थोडाफार ते कॉम्प्रोमाइजेस करतात की जे रेकमेंडेड पार्ट्स आहेत त्याच्यापेक्षा दुसरे कुठले तरी पार्ट्स वापरायचे, कमी क्वालिटीचे पार्ट्स वापरायचे, अशा गोष्टी केल्या जातात. सो शक्यतो मी सांगेन की कंपनी सर्व्हिस गाडी असेल तर जास्त चांगलं आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाडीची डॉक्युमेंट्स. तर युज्ड कारमध्ये कुठली डॉक्युमेंट्स आपल्याला इन्स्पेक्ट करायचे आहेत. तर सर्वात पहिलं म्हणजे RC बुक गाडीचं अगदी बारकाईने बघणं आवश्यक आहे. ज्या संस्थेकडनं तुम्ही घेताय किंवा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही ती गाडी घेताय त्याच व्यक्तीच्या नक्की ती नावावरती गाडी आहे ना हे पहिलं आपल्याला तपासायचं आहे. तसंच RC बुकमधनं तुम्हाला नंबर ऑफ प्रिव्हियस ओनर्स सुद्धा नक्की कळतील. म्हणजे बऱ्याचदा हे सुद्धा असे स्कॅम्स होतात युज कारच्या बाबतीत की सेकंड ओनर किंवा थर्ड ओनर गाडी असते पण तरी सुद्धा पहिलाच हा सेल होतोय, म्हणजे पहिलाच रिसेल होतोय असं डीलरकडनं सांगितलं जातं.
सो ह्याची ॲक्युरेट माहिती तुम्हाला RC बुकवरती मिळू शकेल. कारण एकदा एका माणसांनी दुसऱ्या माणसाला विकली गाडी की त्याच्यात RC बुकमध्ये चेंजेस करावे लागतात कायद्याच्या नुसार, आणि मग तिथे नंबर ऑफ ओनर्स 2 असं येतं. जे फ्रेश RC बुक असतं नवीन गाडीबरोबर येतं तिथे नंबर ऑफ ओनर्स हा 1 येतो. त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स आपल्याला चेक करायचा आहे. व्हॅलिड इन्शुरन्स गाडीवरती आत्ता आहे का, त्याची व्हॅलिडिटी कितपर्यंत आहे, प्रीमियम्स सगळे वेळच्या वेळी पूर्वीचे भरले गेलेले आहेत का, काही पास्ट क्लेम्स मोठे झालेले आहेत का गाडीवरती, हेही आपल्याला बघायचं आहे. गाडीवरती जर लोन असेल तर मी तर असं म्हणेन की शक्यतो लोन असलेली गाडी आपण घेऊ नये अनलेस अँड अंटिल तो ओनर आपल्या खूप चांगला ओळखीचा आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही ओनरकडनंच जर गाडी घेत असाल तर ओनर माहितीचा आहे, आणि जर तुमच्यात तेवढा अंडरस्टँडिंग असेल तर लोन ट्रान्सफर वगैरे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण डीलरकडनं गाडी घेत असताना शक्यतो लोन असलेली गाडी आपल्याला घ्यायची नाही. अगदीच जर घ्यायची असेल तर RC बुकवरती हायपोथिकेशन नाही आहे ना, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघून घ्यायचं आहे. हायपोथिकेशन म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या गाडीवरती लोन काढतो तर ते लोन फिटेपर्यंत किंवा ॲटलिस्ट इंटरेस्ट आणि बरीचशी प्रिन्सिपल अमाऊंट फिटेपर्यंत ती गाडी ही बँकेच्या ताब्यात असते, ओनरशिप बँकेची असते, त्या व्यक्तीकडे अजून ती आलेली नसते. आणि तसं जर RC बुकवरती हायपोथिकेशनचा कुठलंही मेन्शन असेल तर ही गाडी अजिबात आपल्याला मित्रांनो घ्यायची नाहीये. लोन फिटलेले असले गाडीवरचे, म्हणजे प्रिव्हियस लोन घेतलेलं आहे पण ते गाडीवरनं फिटलेलं आहे, आता लोन पूर्ण त्या ओनरने फेडलेलं आहे, पण तरी सुद्धा बँक NOC त्या केसमध्ये लागते. म्हणजे आत्ता गाडी हायपोथिकेटेड नाहीये पण बँकेची तरी सुद्धा NOC मात्र घ्यायला लागते. तर अशी NOC त्या ओनरने घेतलेली आहे का ते बघायचं आपल्याला आणि त्याची कॉपी घ्यायची. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला गाडीवरती कुठल्याही प्रकारच्या क्रिमिनल केसेसमध्ये गाडी इन्व्हॉल्ड नाहीये ना, हे बघणं आवश्यक आहे. आता ही माहिती तुम्हाला जास्त कुठूनच मिळणार नाही किंवा कोणीच याबद्दल बोलणार नाही, पण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर यदा कदाचित तसा असेल तर तुम्हाला फार मोठी डोकेदुखी त्याच्यातनं होऊ शकते. हे शोधून काढण्यासाठी आपल्याला अर्थात गुगल बाबाची मदत घ्यायची आहे. गुगल बाबावरती जाऊन सर्च फॉर पेंडिंग क्रिमिनल केसेस ऑन व्हेकल असं तुम्ही सर्च टाकलात की तुम्हाला हायकोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लिंक्स मिळतील. तिथे गाडीचा नंबर टाकून तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी करू शकता. जसं क्रिमिनल केसेसबद्दल मित्रांनो आहे तसंच पेंडिंग चलान्स म्हणजे ट्रॅफिक व्हायोलेशन्स गाडीची कुठली झालेली आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या फाईन्स वगैरे भरायच्या आहेत का, हे पण आपण बघू शकतो. सेम गुगल बाबावरती जायचं, सर्च फॉर पेंडिंग चलान्स ऑन व्हेकल असा सर्च द्यायचा. परिवहनच्या साईटवरनं तुम्हाला त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल की त्या स्पेसिफिक गाडीवरती कुठली पेंडिंग चलान वगैरे आहेत का. हे सगळं महत्त्वाचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर शेवटी फिजिकल इन्स्पेक्शन गाडीचं आपल्याला करायचं असतं. तर आता ह्याच्यामध्ये मी खरं तर तुम्हाला हे रेकमेंड करेन की ॲज अ ले मॅन ते आपण न केलेलं बरं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध असतात की ॲक्च्युअली गाडीचं जे इन्स्पेक्शन आहे ते तुम्ही एखाद्या मेकॅनिककडनं करून घेऊ शकता. तुमच्या ओळखीचा जर चांगला मेकॅनिक असेल, एखादं तुमच्या जवळपासचं गॅरेज असेल की जे अनेक वर्ष आहे, बऱ्याच लोकांचा त्या मेकॅनिकवरती विश्वास आहे, तर अशा एखाद्या गॅरेजला तुम्ही अप्रोच करा. ते लोक अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. साधारण 1000 ते 1500 रुपये त्याच्यासाठी ते नॉमिनल चार्जेस घेतात. काही मेकॅनिक्स जागेवरती जाऊन सुद्धा गाडी इन्स्पेक्ट करतात. काही मेकॅनिक्स म्हणतात की तुम्ही ती गाडी घेऊन या आमच्याकडे आणि आम्ही त्याचं गॅरेजमध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला इन्स्पेक्शन करून देऊ. जर तो मेकॅनिक यायला तयार असेल तर वेल अँड गुड, नसेल तर डीलरला तुम्ही सांगा की आम्हाला माझ्या ओळखीच्या मेकॅनिककडनं गाडी इन्स्पेक्ट करून घ्यायची आहे. एखादी गाडी फायनल केलेली असेल तर डीलर नक्की तुम्हाला सपोर्ट देईल. त्यांनी काही आडेवेडे घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच संशय हा यायला पाहिजे. हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे कंपनी सर्व्हिस सेंटरमधनं सुद्धा त्या गाडीची तुम्हाला जशी सर्व्हिस हिस्ट्री मिळते तसा चेकअप सुद्धा करून मिळतो. पण इथे मात्र आपल्याला गाडी घेऊनच शोरूममध्ये जावं लागेल. मग तिथे तुम्हाला डेफिनेटली त्या गाडीची सर्व्हिस हिस्ट्री सुद्धा सगळी मिळेल आणि शिवाय ते त्यांचा डिटेल चेकअप सुद्धा असतो गाडीचा, तोही तुम्हाला करता येईल. तिथे थोडंसं महाग जाईल ते कदाचित. लोकल मेकॅनिक जर 1000-1500 करत असेल तर इथे तुम्हाला 3-4 हजार किंवा 5,000 रुपये ते सांगतील पूर्ण डिटेल इन्स्पेक्शनचे. पण मग तिथे ऑनबोर्ड डायग्नॉस्टिक्स बघितले जातात, कॉम्प्युटरला कनेक्ट केली जाते गाडी, सगळं व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. सो माझं हे रेकमेंडेशन असंच असेल की तुम्ही प्रोफेशनल कुठल्या तरी माणसाकडनं गाडीचं जे आहे ते इव्हॅल्युएशन करून घ्या. आता तुम्हाला प्रोफेशनली नसेलच करायचं, स्वतःच जर करायचं असेल तर थोड्या गाईडलाईन्स मी तुम्हाला त्याच्यात देतो की कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला गाडीचे चेक करायचे. फार डिटेलमध्ये मी जाणार नाही
ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळे यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज मिळतील की हे नक्की इन्स्पेक्शन कसं करायचं. मी फक्त तुम्हाला पॉईंट्स मात्र सांगतो की कुठले कुठले चेक करायचे आपल्याला. पहिलं बॉनेट उघडून आपल्याला ऑइल लेवल चेक करायची आहे. नुसती ऑइल लेवल चेक करायची नाही तर त्याचा रंग सुद्धा चेक करायचा आहे. ह्याच्यामध्ये पेट्रोल गाडी जर असेल तर डार्क ब्राऊन किंवा थोडासा रेडिश कलर असला पाहिजे, ब्लॅक कलर नसला पाहिजे. डिझेल गाडी असेल तर ब्लॅक कलर असू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये लेव्हल बघताना गाडीची ऑइल लेव्हल खूप कमी किंवा खूप जास्त नाही आहे ना हे बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गाडी एखाद्या स्वच्छ ठिकाणी तुम्ही पार्क करा. एक 5 मिनिटं आयडलिंगला चालू ठेवा गाडी आणि मग त्याच्यानंतर ती हलवा. आणि खालचा जो एरिया आहे तो सगळा बघा गाडीचा व्यवस्थित. कुठेही कुठला फ्लुइड लीक होत आहे का, ऑइल लिकेज आहे का, किंवा तुमचा कूलंट वगैरे लीक होत आहे का, कुठल्याही प्रकारचं लिकेज खालती दिसू शकतं त्याच्यातनं. त्याच्यानंतर बॅटरी तुम्ही चेक करा. बॅटरी ही जास्तीत जास्त 2 वर्षच जुनी असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जुनी असेल तर त्याच्यात प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. वॉरंटी सुद्धा गाडी बॅटरीची आहे का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बॉडीचा कलर व्यवस्थित तुम्ही बघा गाडीचा. जास्त करून कुठे जर मिसमॅच तुम्हाला कलर दिसत असेल, आता सपोज काय डार्क रेड कलरची शेड असेल पण बंपरमध्ये तो थोडासा लाईट होतोय किंवा बॉडीचा कलर थोडासा लाईट आहे पण बंपरचा डार्क आहे, अशा कुठल्याही प्रकारचे किंवा पॅचेस वेगळे वेगळे तुम्हाला कलरचे दिसले, म्हणजे मध्ये दारावरती एकदमच एखादा डार्क शेड आली आहे त्या रंगाची आणि बाकी बॉडीवरती फेंट शेड आहे किंवा उलटा आहे, तर अशा कुठल्याही प्रकारच्या कलर मिसमॅचेसकडे आपल्याला बघायचं आहे. ह्याने आपल्याला गाडी कुठे रिपेंटिंग वगैरे करून घेतलेली आहे का किंवा मेजर काहीतरी डॅमेज झालेला होता आणि मग पेंट परत दिला गेलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. मित्रांनो, पेंटमध्ये जर क्रॅक्स किंवा बबल्स कुठे तुम्हाला आलेले दिसले तर ह्याचा अर्थ एकतर पेंटिंग रिपेंटिंग तर झालेलंच आहे किंवा गाडीच्या बॉडीमध्ये रस्टिंगचा मित्रांनो इश्यू आहे. मग क्रॅक जर असतील तर थोडंसं तुम्ही जर स्क्रेप ऑफ करून बघितलं तर आत पूर्ण रस्ट झालेले असते. त्याच्यानंतर ही एक तुम्हाला ट्रिक सांगतो की सगळ्या गाडीच्या काचा ज्या असतात त्याच्यावरती एक कोड लिहिलेला असतो आणि तो कोड जो असतो तो प्रत्येक गाडीच्या काचेवरती सेमच असला पाहिजे. एखाद्या काचेवरती जर तो कोड नसेलच किंवा वेगळा असेल तर याचा अर्थ ती काच कधीतरी बदललेली आहे, म्हणजे मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये गाडी इन्व्हॉल्व्ह झालेली होती. मग टायरची कंडिशन आपल्याला बघायची आहे. टायरच्या कंडिशनमध्ये कुठे क्रॅक्स आहेत का, वेअर अँड टेअर किती झालेली आहे. जर त्यांनी असं सांगितलेलं असेल की टायर्स नुकतीच नवीन वगैरे टाकलेली आहेत तर त्याच्यातनं तुम्हाला कळू शकेल. इंटिरियरची सुद्धा तुम्ही क्वालिटी जनरल इन्स्पेक्ट करा. कुठे काही सीट कव्हर्सला कुठे फाटलेली वगैरे आहेत का किंवा ओव्हरऑल स्वच्छता गाडीत कितपत वाटते हे तुम्ही बघू शकता. सीट फोम चेक करा, कारण बऱ्याचदा वापरून किंवा लोक बसून तो फोम खालती गेलेला असतो, मग त्या केसमध्ये ते तुम्हाला चेक करता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 ते 30 मिनिटाची मोठी टेस्ट ड्राईव्ह घ्या. सगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरनं गाडी चालवा, खडबडीत रस्त्यांवरनं, चढावरनं, उतारावरनं, वेगळ्या प्रकारच्या ट्रॅफिक कंडिशन्समध्ये गाडी चालवा, एखाद्या हायवेच्या तिथे गाडी चालवा. मग तुम्हाला त्या गाडीचा अंदाज येईल की कुठे काही आवाज वेगळे येतात का गाडीतनं किंवा क्लच ब्रेक ॲक्सिलेटरचा फील, स्टेअरिंगचा फील काही वेगळा येतोय का, अलाइनमेंट वगैरे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे गाडीचा ओव्हरऑल फील येईल. गाडीची जी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल फीचर्स असतात ती सगळी एकदा ऑपरेट करून बघा. म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडोज, स्टेअरिंग कंट्रोल्स, बाकी जितकी काही इलेक्ट्रॉनिक फीचर्स असतील गाडीची ती सगळी एकदा ऑपरेट करून बघा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर चेक करा. तर आता इतकं थरो इन्स्पेक्शन केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित कॉन्फिडंटली एखादी युज्ड कार घेऊ शकता. आणि हा मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे खरोखरच एक स्मार्ट फायनान्शियल डिसिजन आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती महत्त्वाची दिली गेलेली आहे माझ्याकडनं. ती कशी वाटली ते तुम्ही मला जरूर सांगा. त्याच्याबद्दल काही शंका किंवा काही तुमचा फीडबॅक असेल तर तो कॉमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. इतर तुम्हाला काही वाटत असेल की ह्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा तेही सांगा. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी ह्या ईमेल आयडीला कॉन्टॅक्ट करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी, सायनिंग ऑफ. धन्यवाद.